मी काय म्हणतो, शक्तितुरा आमच्या गावठी लोकांचा आमच्या वाडवाडत गेला, शेतात गेला, लंगोटीवर गेला, शाप केलं, त्याच्यात टाइम भेटला की संध्याकाळी आला, ढोलकी काढली, तुंतुनं काढलं, त्याच्यावर बारीक केली, डपावली शायरी आणि त्याच्या सवाल जवाब विचारलं, गण विचारला, ह्याने गायला पार्वतीचा गण, तुल्यानं गायला शिवाचा गण, गवळण गायली शक्तीनं आपली आदिमायाची आणि तुल्यानं गायला हा श्रीकृष्ण. त्यांचं म्हणणं आहे की चेंडू गेला पाण्यात, हे बोलायला राजापूर ना पब्लिक शाना आहे गोवा, थोडं ऐका तरी गमत. मी जरा बघतोय असं तो म्हणतात चेंडू गेला पाण्यात तर खाली काल्या नाक दिसला म्हणतात आणि त्याच्यावर मुरलीवाला. बरोबर एवढंच ना रे. ह्याच्यात किस्सा देवान कालियामर्दन केलं, काल्याला मारला. याच्यात आदिमाय श्रेष्ठ कुठं आहे? याच्यात गवळण श्रेष्ठ कुठं आहे? अरे गवळणींचं तिथे इज्जत दिली, भीषण वाचवलं, पण यांनी पहिल्या वारीतच तुरा श्रेष्ठ केला. आता काय बोलणार? काय बोलणार? शक्तिपुरा मर्माचा भाग, धनाचा भाग आहे ना. यांना म्हणायचं होतं खालचा काला नाग. त्या नागात भगवून घेतलं मेला आणि अहो ऐका, मी काय म्हणतो, अरे मोठा मोठा गाड केला रागाला पाहिजे भेटी, हा माझा राग आहे. नॉन सेन्स जाऊ पुढं. मेरे वो चिढ़ाने का है, मैं गरम होता है मानो. नाच करते आई दो मजेचा काही 5. हा त्यांना गेल्या वर्षीपर्यंत म्हणतात बेसूर आहे, पट्टीत गायचं आहे. आता पट्टीत गायला आलं तर म्हणतात राहत द्या. राहुल देशपांडेचा चुलत नाव आहे काय? काय लागतं एखाद्या लांबी एक तार म्हणजे म्हणा एका बाजू डपावर काय कीबोर्ड आहे तिकडं. राजीवभाई तुम्ही गायनं पाहायचं काय करताय माझ्या दोस्ते भाई? आता नत्तबाई स्वामीची वाजा गोपालला नथवाई सोन्याची सोन्याची हिरण मोत्याची बसली गो मालकी नागरी खोल्यांची. चालेल त्यांना करायची पण बघा ना, हे पण बघा टेन्शन देते. त्यात आज घरात बटाट्याची भाजी, बायकोला बोललो काहीतरी घेऊन ये, आले बारीला लागली कुणाची. बरोबर आहे. हा 14 सप्टेंबर एक दिवस मोजायचा कॅलेंडर मध्ये. काय 5 दिवसाचा सुरू, 365 दिवसातलं 5 दिवस अंगावर शाळा आला. काय मकर, काय ती वाढ बघायची त्या परमेश्वराची, काय त्याला त्याची काळजी आपल्याला, त्याला काळजी आपल्याला. काय ऋणानं बंद आहे. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची. भारी सुखाचं रांजण, भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची. भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची.
माझ्या लाडाच्या गणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची ओढात लागली कुणाची ओढात लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची तुझ्या येण्याची लागली आस येण्याची लागली आस येण्याची लागली आस राहिलो मोजीत मोजीत एक दिस मोजीत एक गणित मोजीत एक गणित हो हौस भागेल मनाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची हौस भागेल मनाची आस लागली क्षणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची सर पावसाची पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई पावसाची चाहूल देई फार दिवस हे अजून लांबायचे नाही अजून लांबायचे नाही अजून लांबायचे नाही ओढ नाही सोनन धनाची आस आपलेपणाची ओढ नाही सोनन धनाची आस आपलेपणाची हरी सुखाचं रांजण हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची ओढ आता लागली कुणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची ओढ आता लागली कुणाची माझ्या लाडाच्या गणाची हरी सुखाचं रांजण त्या गणपती सणाची 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 हरी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची चला चला करायचं काय तुम्हाची स्टाईल तुम्ही कुठं पण जावा पण लोकांनी आपल्याला तर ऍक्सेप्ट केलेलं आहे कसं टाळ्या पडतील एका दुसऱ्या गोष्टी पडतील तुम्ही कसं ज्ञान शिकवता मला नमन नाही करायचं मलाही कळतं हे पर्यंत एकदा चुकून झालं पाहिजे चुकून झालं तर आता डिमांड वाढले पण कसं आहे 100 लोकांना आवडतं दोघांना आवडत नाही त्या दोघांमध्ये एक आमचा बुवा आहे तर त्यांचं पण थोडं ऐकलं पाहिजे ना अहो घेत होतं घटस्फोट माहेराज गेलो बाय मीटिंग बसवली म्हटलं नाही मला नादायचं आहे तुझ्याबरोबर तर नादाला म्हटल्यानंतर बुवा मध्ये मध्ये तुम्ही मला दादागिरी करता एवढी दादागिरी कशी नागोबाचं गाणं काय बोलायचं झालं काय हा बोलतो आता याने मला राग सांगितला ना राग म्हणतात ये आणि राग गा थांबा हो भय बंद करा बोल ते बोलणं ना त्याच्याशिवाय गाऊन दाखवायचं तीस केलं येतो बघा भय नको नको बोललं तुम्हाला 200 रुपये कट आहे तुमचा आज ओढात लागली कुणाची माझ्या लाडक्या गणाची भारी सुखाचं रांजण त्या हो गणपती सणाची
काळी पाचच आहे. कुठलं पण गाणं मी काळी पाचला गातो, काळी एकला लगेच तार हिट आहे. कारण हा राग मी गुराकडे शिकलेला आहे. ह्या पहिल्या नाटकात ह्या नव्हता तुरतुराने ह्या सगळ्या ढोलकी झांज चकवा एवढीच आमची प्रॉपर्टी. अरे त्याच्यातला गावठी बुवा तुम राग भी क्या बात करते मेरे को राग ना दिला उलटा. भाषण काय नाही भाषण. अरे तुरेवाला आहे, खानदारी तुरेवाला आहे. तुरेवाल्याला श्रेष्ठ करून गेलं राजापूरच्या पोरांच्या समोर. बुवा तुम्ही एवढं प्रेमानं बारी केली, मी पण प्रेमानं बारी केली, पण चुका दाखवल्याच पाहिजेत ना, चुका दाखवल्या पाहिजेत. आता बुवांची भाग देऊया. तुझा इतिहास सांग बिनधास्त, मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुलाही कळली. कुठल्या बाजूला आहे ना, लपून बघतात तर डायरेक्ट आहे. मुरलीवाल्याची नंदलालाची हो, मुरलीवाल्याची नंदलालाची किमिया तुलाही कळली. हे पोरी किमिया तुलाही कळली. त्या बघून ना गोवाला तुझी कशी ओढी वळली. त्या बघून ना गोवाला तुझी कशी ओढी एवढा आवाज बरा झाला हो, एवढा तालसूर बरं आहेत ना. गोवानं आमच्या इंडियन आयडॉल मध्ये न्यायचा आहे. हा गोवा खालच्या वेळेस इंडियन आयडॉल आहे तिथं तुम्ही सुपरस्टार. बस माझ्याकडे लय शुभेच्छा आणि आय लव्ह यू. नाही तर रुसायचं विसायचं मी एका करू त्यात पाऊस सुरू झाला. म्हणून बाबा विषय काटो भाजवली सगळं. बरं बुवा आता तुम्ही मला राग म्हणला ना, मला काय राग आलेला नाही. मला येत नाही मी गावठी बुवा. तुम्ही सुरात लय भारी आहे. मी जे स्तवन गायलं ती चाल माझी स्वतःची आहे. तेवढी चाल तुम्ही द्यायची. मग स्तवनाची चाल द्यायची नसते, पण तुम्ही स्तवन म्हणून नका देऊ, त्या स्तवनाची चाल म्हणून का देऊ. बघू तरी अहो मंडळी, येडा वाकडा लिहितो, येडा वाकडा मी गातो. बुवांना सांगा एखादे लिहायला हो, सांगा तरी. विजय बुवा स्वतः गातात, स्वतः लिहितात, तर लिहून देतात. आणि आमचं राजेश बुवा गातात, म्हणजे राजेश बुवा लंगडा आहे. तर एक कापसाचा पाय आणि एक स्वतःचा पाय इसलिए खडा है. अरे हम अकेला इधर खडा है. गाना खाय तो गाणे गाणं टाइमपास होतो. तुम्ही पण ना हो त्यामुळे काही पास. बानू तुला देव कोणाच्या घरी, गोराकडे चालले या प्रॉब्लेम नाही ना, ह्या चाली चालतील ना तुम्हाला. कल्याणची बँक मी अजून काय वाईट बोललो काय बोलला. आपण बोलत नाही हो. एवढा प्रेमळ म्हणून जगात कुठे भेटणार नाही. बायकोला समजत नाही. बायको तरी टाळ्या पडतात. तुम्हाला नाही तर ह्या तांबाटा आणि ह्या आणि ह्या. अहो स्टुडिओला गेले तरी संध्याकाळचं पण हॅलो बाजूला सगळे बसले संगीतकार. आमचं कल्पेश चांगले आलं होतं श्रीवर्धतनं आणि सगळं झालं हो. कंपोजिशन झालं, सगळं आले, वोकल काढला आणि सगळं हॅलो आता तांबडे घेऊन या. हे असलं इज्जत काय तुम्हाला. बानू तुला देव कोणाच्या घरी. हा गोळ आहे का गोळ आहे. अग कसं कळत नाही तुम्हाला एवढ्या कशा दूध खुळ्या का दूध खुळ्या. नागोबा म्हणतात त्याच्यावर नाचला म्हणून काय
दोन्ही पाय पडल्या शरणागती पहिल्या वारल्यात पत्करली फक्त बाहेर बोलून कमी तुला नाही होत बुवा कसं कळत नाही तुम एवढ्या कशा दूध खुड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग तुम्ही लबाड धोड किती करता ह्या वळवळ्या ग तुम्ही लबाड धोड किती करता ह्या वळवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग कसं कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझ खुळ्या ग कळत नाही तुम्हा एवढ्या कशा तुझ खुळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या नवलक बोधन गोकुळात या गत जन्माच्या पाऊल खुळा जन्माच्या पाऊल तुला जन्माच्या पाऊल तुला 16,108 गोतावळ्याचा पुरावा तुला गोतावळ्याचा पुरावा जुना गोतावळ्याचा पुरावा जुना झाल्यात झालत्या समजू नका कोवळ्या ग झाल्यात झालत्या समजू नका कोवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग महत्वाचं रे भांडण आपलं भांडण बोलून करण्या यावं भांडण बोलून चरणा यावं भांडण बोलून चरणा यावं मस्कर खेड्या कुठं तुमचं मुकुंद सांगतोय पावन व्हावं मुकुंद सांगतोय पावन व्हावं मुकुंद सांगतोय पावन व्हावं कवी विकास सांगतोय नाही तुम्ही ग भोळ्या ग विकास सांगतोय नाही तर एवढ्या भोळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग जाणार सांगा करून एवढ्या खेळ्या ग सांगा करून एवढ्या खेड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग कसं कळत नाही तुम एवढ्या कशा तुझ खुळ्या ग लबाड दोड किती करता या वळवळ्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग कुठं जाणार करून एवढ्या खेड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग कुठं जाणार सांगा करून एवढ्या खेड्या ग किती मिनिटात अजून आता बाहेर करू हे सगळं प्रश्नाचं उत्तर बुवान दिलेलं आहे माझं काय मान्य केलेलं नाही आज पण काय नारळ फुटलेला नाही आहे पण देवा बुवा होऊन दे आज शंभोचे मालकीन आज चंडीगडवर उभी राहा आणि यांचा ग्रंथ तेवढा आमच्या ताब्यात घेऊन दे प्रश्न बोलायचा आहे मला सदालाल घराण्याचा फुटलेला आहे गेल्या वर्षी संदीप मोऱ्याचा ह्यांचा राहिलेला आहे आणि ह्यांचा प्रश्न जर आमच्याकडनं फुटला तर त्यांचा सन्मानच असेल त्याच्यात कुठं ना हार जीत नसते बाकीच्या ह्या गोष्टी मी मानतो प्रश्न फुटून त्याला हार जीत नाही म्हणायची त्याला वाचन म्हणायचं त्या वस्तांचा मान आहे तर स्वारीची गरज नाही हो आणि आला बोलला मारून दाखवला अहो मी कुठे हसलो तुम्हाला तुम्ही वरच्या पट्टीत द्यायला एवढंच बोललो मी ना हसलो ना तुम्हाला काय पण बोलू नका डॅमिस तर मला म्हणतात राग दाखव राग मी म्हटलं मला काय राग येत नाही गावठी बुवा म्हटलं स्तवनाची चाल द्या ह्याने दिली काय हो अरे देणार पण नाही तुम्ही देणार पण नाही त्याच्यासाठी अहो हे क्रिकेट क्लब आहे ते शंभर आले आता त्याच्यातला कोणतरी एक असतो अष्टपैलू नाहीतर एक बॉलरची टीम वेगळी बॅटिंगची टीम वेगळी जो बॉलर जातो आणि वेगळा त्याची खासियत आहे गेला ओपनरला की मारलं 6 मारलं 4 मॅच काढून आणली स्कोअर जास्त झाला बॉलर गेला 2-3 यार्कर टाकलं त्रिफळाचीत केली अरे प्रत्येकाला काम वाटून दिलेलं आहे तुमची गायकी फार छान आहे म्हणून जबरदस्ती काय मला राग करायला सांगितलं अहो मला मी माझ्या चाली सरतोली मला रागात द्यायला सांगतो मला आला मी सांगतो अरे फुलं का काय बुवा मी येडावाकडे लिहितो बऱ्यापैकी लिहितो त्याच्यामुळे बुवा आता लिहिण्याच्या गोष्टी तुम्हाला काय जमल्या का लगेच
नाही जमणार तुम्ही 2-3 जण उभं राहा बघू नाही चालती जमणार लगेच अरे काय भांडू म्हणून राहिले एवढे दिवस बाहेर करत होतं बुवा तुम्ही दिलेल्या प्रश्नाचं उत्तर एक सांगतो तुम्ही कृष्ण भाग घेताय ना कृष्णाचं उत्तर देताय तुम्ही तिकडून थोडं पुढे जावा तुम्ही बरोबर आहे मी तुम्हाला अजून एक क्लू देतो तुम्ही त्या कृष्णाच्या भूमिकेनं त्या अवतारात पुढे जावा तुम्हाला उत्तर सापडेल आज ते उत्तर चुकीचं आहे त्याच्यावर मी काय जास्त बोलणार नाही पहिलं गाणं हे पहिलं कुठं आहे उघडा पितळा पडणार भीती हाय तुला धाकाची पण तरी पण शाप सगळं पितळ उघडे ठेवणार नाही बाऱ्या माप आहे गुन्हात आहे अरे समोरचा साहेब कधी सॉरी बोलतो पहिल्या गवळीत स्वतः कृष्ण मोठा केला आता सॉरी म्हणतात एवढं सॉरी नाही म्हणायचं मी एवढा काही वाईट नाही आहे उघडा पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मुठ 1.25 लाखाची 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 लग्न आधीच झालं बाळ तू पाण्यात फेकून दिलं तू पाण्यात फेकून दिलं तू पाण्यात फेकून दिलं तू ठेवलं स्वरूपीत सार किती होऊन या भाजीला किती होऊन या भाजीला किती होऊन या भाजीला अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची अशी निर्लज्ज होऊन क्रूर वागलीस टोकाची चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मुठ 1.25 लाखाची 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 उघडा पितळ पडणार भीती हाय तुला धाकाची चर्चा ऐकून घे लोकांची झाकली मुठ 1.25 लाखाची 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 गोवाने म्हणतात श्वानाचा गाणं काढला कुत्र्याचा म्हणायचं होतं त्याला डायरेक्ट वाण काढला नाही गोवा जसं 5 पांडव होतं त्यांचा नियम ठरला होता की द्रौपदी आमचं जजमेंट करी लगेच पडदा लागणार घाबरणार तर तुझी जी महाभारतातला कुत्रा होता जी कुत्र्याने भांडलेली ती कुत्री होती की कुत्रा होता अजून कोणाला माहिती नाही बुवा म्हणून भाग देतो तुमचा लगेच तुझ्या तोंडातल्या वाहन कुत्र्याचा विषय त्यांनी दिला लगेच या पलटवार लांबोरे लगेच जातात कुणाची उदारी ठेवत नाही तुझ्या तोंडातल्या वाहन केला गाव बरं गोंगाट तुझ्या तोंडातल्या वाहन केला गाव बरं गोंगाट धोंडी मारतीला ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट 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 तुझ्या तोंडातल्या वाहन केला गाव बरं गोंगाट तुझ्या तोंडातल्या वाहन केला गाव बरं गोंगाट धोंडी मारतीला ढेंगा तर कुत्र्या बघून झेंगाट 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 आरव प्रदीप जड्याळ फोटो काढता नाही सॉरी दादा छोटासा बाळ आलाय आरव प्रदीप जड्याळ 501 रुपयाचं पारितोषिक आणि सिद्धेश टक्के तुषार टक्के 200 रुपयाचं पारितोषिक पुणे गावची राजापूरची मंडळी आणि फरमाईश आहे तुम्हाला एकच सांगतो शंभूने करा आज